Good morning, students. Already we have started the lesson Be Smart. आपण Be Smart हा lesson already start केलेला आहे. Up to here we have taken to that picture. Now we are going to start from here. Time bound. इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यापूर्वी आपण स्मार्ट गोल जे आहेत, स्मार्ट ध्येय जे आहेत, यामध्ये आपण SMART या लेटरपासून तयार होणारे जे काही ध्येय आहेत ते आपण बघितलेले आहेत, थोडक्यात बघितलेले आहेत. त्यामध्ये स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण बघितलेला आहे. त्यानंतर येणारा टी जे लेटर आहे, टाईम बाउंड, लास्ट वन, ते आपल्याला बघायचं आहे स्मार्ट ध्येयामध्ये. टाईम बाउंड, एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. आता इथं वर्ड पॅरामीटर म्हणजेच काय, घटक. कुठल्याही गोष्टीचे जे काही लागणारे जे काही घटक आहेत, दॅट इज कॉल्ड हिअर पॅरामीटर्स. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटॅबिलिटी. पुन्हा एक नवीन शब्द इथं आलेला आहे, अकाउंटॅबिलिटी मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. अकाउंटॅबिलिटी म्हणजेच काय, जबाबदारी. तर इथे काय मिळेल बघा, एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटॅबिलिटी. म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे. प्रत्येक कुठलंही ध्येय असू दे, त्या ध्येयासाठी आपण वेळ जी आहे ती त्या वेळेचं मापदंड जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे, की ज्यामुळे त्यावरती आपण अधिक लक्ष केंद्रित करू शकू आणि आपल्याला त्या अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा फोकस करण्यासाठी किंवा जबाबदारीची जाणीव ठेवण्यासाठी त्या गोष्टीची मदत होईल. म्हणजेच काय, की कुठल्याही ध्येयासाठी वेळ जी आहे ती वेळ आपल्याला निश्चित करावी लागेल, की ज्यामुळे आपण त्या ध्येयाकडं फोकस करू शकू. म्हणजेच काय, लक्ष केंद्रित करू शकू किंवा आपली जी जबाबदारी जी आहे, अकाउंटेबिलिटी, त्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होण्यासाठी ही वेळ जी आहे ती वेळ आपल्याला खूप हेल्पफुल ठरेल. म्हणजे त्यासाठी त्याची खूप मदत होईल ध्येय निश्चितीसाठी. म्हणजेच काय, थोडक्यात इथं ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं काय दिलं आहे बघा, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आता यासाठी इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, टू रिड्यूस वेट. जर आपल्याला वजन जे आहे, वजन वाढलेलं असेल आणि वजन कमी करायचं असेल, तर वजन कमी करायचं असल्यास नेमकं काय करायला हवं हे आपल्याला माहीत असतं. बघा, जर आपल्याला वेट जे आहे ते वेट रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण अधिक खाणार का नाही, तर आपल्याला नेमकं काय करायला हवं ते आपल्याला त्याची जाणीव असते. म्हणजे व्यायाम केला पाहिजे, थोडं कमी खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या व्यायाम कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. आता इथं एक नवीन वर्ड आला आहे, कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजे इथं सातत्यपूर्ण, दॅट इज गिवन हिअर स्टेडी. सातत्य म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असायला हवं. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. रियालिटी, वास्तव. तर इथे काय सांगितलं बघा, की आपल्याला वजन कमी करायचं आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय नेमकं करायचं हे आपल्याला माहीत असतं, पण ते टाईम बाउंड ॲक्शनमध्ये असायला हवं. म्हणजेच काय, की वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण जर कृती केली नाही तर आपल्याला त्याचा अपेक्षित परिणाम मिळणार नाही. आपल्याला जे काय आवश्यक आहे ते आपल्याला मिळणार नाही. कधी जर टाईम बाउंड ॲक्शन केली नाही तर. टाईम बाउंड म्हणजे काय, कुठलीही गोष्ट आपण वेळेत केली पाहिजे आणि त्याला सातत्याची जोड असली पाहिजे. म्हणजेच काय, वेळेच्या चौकटीत राहून जर आपण सातत्यपूर्ण जर काम केलं, कृती केली, तरच आपल्याला अपेक्षित यश मिळणार, अन्यथा आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही. ते सांगितलं इथं. इट नेवर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. इट मे बी एक्सरसाइज. आता यासाठी आपण म्हणजे वेट रिड्यूस करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो. कदाचित कुठले असे सांगितले इथं बघा, इट मे बी एक्सरसाइज म्हणजे व्यायाम असेल, व्यायामानं आपण वजन कमी करू शकतो. डाएट, आहार असेल,
त्या आहारामुळं आपण वजन कमी करू शकतो. किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स. स्ट्रेस फ्री म्हणजे काय, तणावरहित, कुठलाही तणाव नसेल असं तणावरहित विचार असतील तर या 3 गोष्टींचा वापर करून आपण बहुधा किंवा कदाचित आपण वजन आपलं जे आहे ते वजन कमी करू शकतो. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. बघा काय म्हटलेलं आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग नियमित व्यायाम करायचा आहे, आहारसुद्धा आपल्याला योग्य घ्यायचा आहे किंवा तणावरहित विचार करायचे आहेत. पण मनाची आपली जी अवस्था आहे ती अवस्था किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, द्विधा अवस्था. मनाची द्विधा अवस्था न होता किंवा मनामध्ये शंका न येता, डाऊट न येता किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत अगदी काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कुठल्या एक्सरसाइज आहे, डाएट आहे किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्याच आहेत. पण ठरलेल्या वेळेत कुठल्याही मनामध्ये शंका न येता, उदास न होता, मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण न होता आपण या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. तरच आपल्याला शक्य तितक्या लवकर आपल्याला जे अपेक्षित ध्येय आपलं जे आपल्याला पूर्ण करायचं आहे ते लवकर पूर्ण होईल. पण या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट एनी डाऊट ऑर विदाऊट एनी इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. विदिन अ डेडलाईन म्हणजे अगदी वेळेत त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर आपल्याला नक्कीच काय होणार, यश मिळणार लवकरात लवकर. त्यानंतर पुढं काय म्हणलं बघा, व्हिजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. बघा तुम्हाला तर इथं वेबला क्वेश्चन विचारतील, विच थिंग्स आर व्हॅल्युएबल मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. थिंग्स व्हॅल्युएबल थिंग्स मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. दीज आर दी व्हॅल्युएबल थिंग्स according to the writer. These are the valuable things: visions, wishes, intentions and dreams. These 4 things are given here. These are very valuable. या 4ही गोष्टी तर ज्या मेन्शन केलेल्या आहेत, उल्लेख केलेल्या आहेत, त्या खूप मौल्यवान आहेत, व्हॅल्युएबल आहेत. आता 4 गोष्टी म्हणजे कुठल्या, विजन म्हणजे ध्येयदृष्टी चांगली पाहिजे, विशेष इच्छाशक्ती पाहिजे, इंटेन्शन्स म्हणजे उद्देश चांगला पाहिजे, अँड ड्रीम्स आणि स्वप्नसुद्धा चांगली पाहिजेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आहेत, मौल्यवान आहेतच. म्हणजे ध्येयदृष्टी त्याला आपण विजन म्हणतो, विशेष इच्छा, इंटेन्शन्स आपला हेतू किंवा उद्देश आणि ड्रीम्स स्वप्ने ही मौल्यवान असतातच. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मौल्यवान गोष्टी म्हणजे ध्येयदृष्टी आहे, इच्छा आहे, उद्देश आहेत किंवा स्वप्ने आहेत. तर या गोष्टींच्यामुळं आपली जी कल्पनाशक्ती आहे त्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो. ती कल्पनाशक्ती काय होते, स्पार्क ऑफ म्हणजे जागृत होते. इथं स्पार्क ऑफ हा वर्ड दिलेला आहे. स्पार्क ऑफ म्हणजे काय, जागृत होणे. तर या 4ही गोष्टीमुळं आपली कल्पनाशक्ती जी आहे, आपली इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती जागृत होते. आणि नेमकं कुठं पोचायचं आहे, नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं, म्हणजे एनकरेजमेंट मिळते आपल्याला. बघा म्हणजे या विजन, विशेष, इंटेन्शन्स, ड्रीम्स या 4ही गोष्टी मौल्यवान तर आहेतच, पण या 4ही गोष्टीमुळं आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे, ध्येयप्राप्ती आपल्याला कशी करायची आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला एनकरेजमेंट म्हणजेच प्रोत्साहनसुद्धा मिळते या 4ही गोष्टीमुळं. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. आता इथे काय दिलं बघा, इथे काही नवीन वर्ड्स आलेले आहेत. डाऊन टू अर्थ, दिस वन डाऊन टू अर्थ, इट मीन्स रिअल, प्रॅक्टिकल, वास्तव. डाऊन टू अर्थ म्हणजे किती, वास्तव, रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल.
त्यानंतर टू एक्झिक्यूट, टू कॅरी आउट म्हणजे अंमलात आणणे, एखादी गोष्ट हाताळणे किंवा एखादी गोष्ट अंमलात आणणे, टू एक्झिक्यूट दॅट इज कॉल्ड. अँड स्ट्रॅटेजीज, प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती करणं, एखादी गोष्ट कृतीत आणणं किंवा अंमलात आणणं, दॅट इज कॉल्ड हिअर स्ट्रॅटेजीज. आता इथं पुन्हा काय म्हणलं बघा, इन ऑर्डर टू गेट देअर हाव एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. तर आपल्याला तिथंपर्यंत पोचण्यासाठी आपल्या मनातील ज्या प्रतिमा आहेत त्याला लाईफ इमेजेस म्हटलेलं आहे. त्या व्यावहारिक पातळीवरती अगदी कृतीमध्ये उतरता आल्या पाहिजेत आपल्याला. बघा, आपल्या मनामध्ये ज्या काही इमेजेस आहेत, आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत किंवा ज्या काही प्रतिमा आहेत त्या आपल्याला कृतीमध्ये उतरता आल्या पाहिजेत. म्हणजे ॲक्शनसुद्धा इथं खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त मनामध्ये एखादी गोष्ट ठेवून चालणार नाही, तर ती गोष्ट आपण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृती केली पाहिजे. तर कृतीची सुद्धा खूप गरज आहे. म्हणजे मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवरती कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण एखादं धोरण आखलं पाहिजे किंवा आखता आलं पाहिजे. त्यानुसार अनेक धोरणं आपल्याला आखता आली पाहिजेत. बघा काय म्हणलं आहे, इन ऑर्डर टू गेट देअर हाव एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. म्हणजे आपण ज्या काही स्ट्रॅटेजीज आखलेल्या आहेत, आपण जी काही धोरणं आपण आखलेली आहेत ती सगळी धोरणं आपण आखली पाहिजे. त्याबरोबर ही सगळी कृतीमध्ये आणली पाहिजेत. म्हणजे ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. बघा पुन्हा म्हटलं आहे, क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी. म्हणजे इथं असं म्हणायचं, इथं द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी म्हणजे आपण वापरलेली जी काही एनर्जी आहे, ऊर्जा जी आहे, त्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण त्याला आपण क्वालिटी आणि क्वांटिटी इथं म्हणता येईल. यांच्या निष्पत्तीवरती हा परिणाम जो आहे तो परिणाम होत असतो. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. डायरेक्टली कशावरती त्याचा परिणाम होतो? रिझल्टवरती, त्याच्या निष्पत्तीवरती हा त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो, डायरेक्ट परिणाम होतो. म्हणजे आपण जी वापरलेली जी काही ऊर्जा आहे ध्येय साध्य करताना, तर त्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण त्याला क्वालिटी आणि क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. यांचा कशावरती परिणाम होतो? डायरेक्ट रिझल्टवरती किंवा डायरेक्ट निष्पत्तीवरती परिणाम होतो. म्हणजे आपल्याला जे काही नेमकं मिळवायचं आहे त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आता इथं जीवनाची तुलना केलेली आहे ट्रम्पेट बरोबर. ट्रम्पेट म्हणजेच काय? तुतारी. ट्रम्पेट म्हणजे काय? तुतारी. तर या लाईफची तुलना कशाची केलेली आहे? ट्रम्पेटची केलेली आहे. म्हणजे आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखं असतं. काय म्हणतो का? आयुष्य एखाद्या तुतारीसारखं असतं किंवा एखाद्या त्या रणशिंगाप्रमाणे असतं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इट वी कांट गेट एनिथिंग आउट. काय म्हटले? आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखं असतं. आपण त्याला काही दिलंच नाही तर त्यातून आपल्याला काही मिळणारच नाही. म्हणजे आपण काहीतरी दिलं पाहिजे तर आपल्याला त्यातून काहीतरी मिळणार. आयुष्य हे एखाद्या ट्रम्पेटसारखं असतं, तुतारीसारखं असतं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, आपण त्यामध्ये काही जर दिलंच नाही तर वी कांट गेट एनिथिंग आउट, तर आपल्याला त्यातूनसुद्धा काहीच मिळणार नाही. नेक्स्ट बघा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. बघा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं की अंधारातून वाटचाल करायची आहे. म्हणजे अंधारामय मार्ग आहेत, मार्गामध्ये खूप अडचणी आहेत, त्या अडचणी आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. अनेक डिफिकल्टीज आपल्याला येणार आहेत आणि त्या डिफिकल्टीमधून किंवा त्या डिफिकल्टींना फेस करत त्या अडथळ्यांना सामोरे जात आपल्याला पुढं जे आपलं इच्छित ध्येय आहे ते ध्येय आपल्याला मिळवायचं आहे. म्हणजेच इथं काय म्हटलं की सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. म्हणजे यश हे अगदी अंधारातून केलेली वाटचाल आहे. त्याच अंधारमय मार्गातून आपण प्रकाशमय मार्गाकडे जायचं आहे असं इथं म्हटलेलं आहे.
फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. बघा, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. म्हणजे आपल्याला योग्य पाऊलवाट शोधता आली पाहिजे. अंधारातून आपण वाटचाल करतो. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असं म्हटलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला योग्य पाऊलवाट शोधणं गरजेचं आहे, किंवा आवश्यक ती कौशल्य जी आहेत, स्किल्स, ते स्किल्स आपण आत्मसात केली पाहिजेत आणि त्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. आणि या गोष्टी आपण अशा सतत पुढे चालू ठेवता आल्या पाहिजेत. बघा, म्हणजे आपल्याला यश मिळवायचं आहे, अंधारातून वाटचाल करायची आहे, पण अंधारातून वाटचाल करताना आपल्याला योग्य दिशेनं गेलं पाहिजे, योग्य पाऊलवाट शोधली पाहिजे, आवश्यक ती कौशल्य जी आहे ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. तरच आपल्याला काय मिळणार, नक्कीच यश मिळणार. म्हणजे फाइंड द राईट फुटिंग. राईट फुटिंग म्हणजे तर योग्य पाऊलवाट शोधली पाहिजे. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स म्हणजे आपण आपली जी कौशल्ये जी आहेत ती त्यावरती आपण मास्टर झालो पाहिजे, म्हणजे ते आत्मसात करता आली पाहिजेत कौशल्य. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि त्यानुसार आपण पुढं वाटचाल केली पाहिजे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. पण ह्या सगळ्या गोष्टी कशावरती डिपेंड आहेत, आपण येणाऱ्या समस्यांना, येणाऱ्या प्रॉब्लेम्सना कसं फेस करतो, कसं सामोरं जातो, त्या कशा हाताळतो, यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल आहे, पण ही वाटचाल अगदी आपण समज तेवढी सोपी नाही आहे. त्यासाठी आपण योग्य पाऊलवाट शोधता आले पाहिजेत, योग्य ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजेत आणि त्यानुसार आपण वाटचाल पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि यासाठी अनेक समस्यांना फेस करावं लागेल, अनेक अडचणींना फेस करावं लागेल. तर त्या समस्यांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि त्या आपण नेमक्या कशा हाताळतो यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. पुन्हा म्हटलं, बेस्ट वे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी. आता यातला सगळ्यात बेस्ट वे, सगळ्यात चांगला मार्ग कुठला सांगितलं बघा, टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथं आहोत तिथून जिथं जाण्याची इच्छा आहे, सगळ्यातला बेस्ट मार्ग जो आहे, उत्तम मार्ग जो आहे, सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपण जिथं आहोत तिथून जिथं जाण्याची इच्छा आहे तिथंपर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग, सगळ्यात बेस्ट वे म्हणजेच काय, की पुढले प्रत्येक पाऊल जे आहेत ते प्रत्येक पाऊल आपल्याला योग्य दिशेला टाकता आले पाहिजेत, योग्य दिशेनं आपण गेलो पाहिजे. म्हणजे आपण आता इथं आहोत, पण आपल्याला पर्वत शिखर गाठायचं आहे आणि या पर्वत शिखर गाठण्यासाठी आपल्याला योग्य मार्गाने गेलं पाहिजे. यासाठी सगळ्यात बेस्ट वे, सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजेच काय, पुढं येणारी ती संकटं पार करणं हे तर आहेच. आणि त्याचबरोबर प्रत्येक पाऊल जो आहे तो अगदी योग्य दिशेला टाकता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. आणि जेव्हा आपण ही नेक्स्ट स्टेप जातो, जेव्हा आपण हे पुढचे पाऊल उचलतो आणि आपण उचललेले हे प्रत्येक पुढचं पाऊल जे आहे ते आपल्याला न डगमगता, न घाबरता भक्कम आधार देणारा असायला हवं. म्हणजेच काय, कुठल्याही सपोर्टशिवाय आपण हे सगळं करणार आहोत, कुठल्याही आधाराशिवाय आपण करणार आहोत. त्यामुळं आपण जे नेक्स्ट स्टेप घेणार आहोत, आपण जे पुढचं पाऊल उचलणार आहोत ते पुढचं पाऊलसुद्धा अगदी भक्कम असायला हवं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची घबराट असू नये किंवा आपण न डगमगता, न घाबरता भक्कम आधार देणारं या सगळं नेक्स्ट स्टेप असायला हवी, पुढचे पाऊल असायला हवेत. तर आपल्याला नक्कीच काय होणार, हे यश मिळणार. बघा, आपण यामध्ये आपण 5 स्टेप बघितल्या स्मार्ट गोलच्या. SMART या स्मार्ट या वर्डमधून प्रत्येक लेटरमध्ये जी काही ध्येय लपलेली आहेत, ध्येय आपण बघितलेले आहेत. म्हणजे या स्मार्ट गोलमध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचारपद्धती आपण बघितली. स्मार्ट म्हणजे आपण बघितलं की स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, म्हणजेच काय, निश्चित तपशील असलेला. मेजरेबल मोजता येण्याजोगा. अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य किंवा साध्य करता येणारा.
त्यानंतर आपण बघितलं रियालिस्टिक, वास्तववादी, आणि लास्ट पण बघितलं टाईम बाउंड, कालमर्यादित, म्हणजे कुठलंही काम वेळेत होण्यासारखं. तर या 5 ध्येयानुसार जर आपण गेलो तर डेफिनेटली वी कॅन अचीव सक्सेस, वी कॅन रीच द पीक ऑफ सक्सेस, वी कॅन टर्न टुवर्ड्स दी टॉप ऑफ दी माउंटन. बघा, जर आपण या 5 गोष्टी फॉलो केल्या, की 5 स्मार्ट ध्येय जर आपण फॉलो केले, किंवा तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही फॉलो केले, तर डेफिनेटली यू कॅन अचीव व्हॉट यू डिझायर, व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हीसुद्धा नक्की मिळवू शकता. पण या गोष्टींचं पालनपोषण किंवा या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत या स्मार्टमध्ये दिलेल्या ध्येयानुसार. तर नक्कीच आपल्याला तुमचं जे काही इच्छित ध्येय आहे किंवा ते तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. Okay, now along with this video lecture I am going to give you exercise which is given here in the margin line questions. You have to solve it and send me its feedback. Thank you.